चारों जुग परताप तुम्हारा है, परिसिद्धि जगत उजियारा। आपका यश चारों युगों सतयुग, त्रेता, द्वापर तथा कलयुग में फैला हुआ है। सारे संसार में आपकी कीर्ति प्रकाशमान है। ನಿಮ್ಮ ಯಶ 4 ಯುಗ ಸತ್ಯುಗ, ತ್ರೇತಾ, ದ್ವಾಪರ ಮತ್ತೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹರಡದೆ. ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ ಇಡೀ ವಿಶ್ವನಲ್ಲೇ प्रकाशमान ಆಗದೆ. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। हे श्री राम के दुलारे, आप साधु और संतों तथा सज्जनों की रक्षा करते हैं तथा दुष्टों का सर्वनाश करते हैं। ये श्री राम रवರ ಪ್ರಿಯ ಪಾತ್ರೆ, ನೀವು ಸಾಧು ಮತ್ತೆ ಸಂತ ಸಜ್ಜನಗಳಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತೀರಿ ಮತ್ತೆ ದುಷ್ಟಗಳ ಸರ್ವನಾಶ ಮಾಡುತ್ತೀರಿ। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, अस्पर दीन जानकी माता। आपको श्री जानकी माता से ऐसा वरदान मिला हुआ है जिससे आप किसी को भी 8 सिद्धियां और 9 निधियां दे सकते हैं। ನಿಮಗೆ ಜಾನಕಿ ಮಾತೆಯಿಂದ ಈ ವರ ಸಿಕ್ಕರೆ ನೀವು ಯಾರಿಗಾದ್ರೂ 8 ಸಿದ್ಧಿಗಳು ಮತ್ತೆ 9 ನಿಧಿಗಳು ಕೊಡಬಹುದು। राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। आप श्री रघुनाथ जी की शरण में रहते हैं जिससे आपके पास रोगों के नाश के लिए राम नाम रूपी औषधि है। ನೀವು ಶ್ರೀ ರಘುನಾಥ್ ಅವರ ಶರಣದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೀರಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ರೋಗಗಳ ನಾಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರಾಮನಾಮ ರೂಪಿ ಔಷಧಿ ಇದೆ। तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। आपका भजन करने से श्री राम जी प्राप्त होते हैं और जन्म जन्मांतर के दुख दूर होते हैं। ನಿಮ್ಮ ಭಜನೆ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಶ್ರೀರಾಮರವರು ನಮಗೆ ದೊರೆಯುತ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಜನ್ಮ ಜನ್ಮಾಂತರಗಳ ದುಃಖಗಳು ನಾಶ ಆಗುತ್ತದೆ। अंतकाल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्ति कहलाई। अंत समय श्री रघुनाथ जी के धाम को जाते हैं और यदि फिर जन्म लेना पड़े तो श्री राम भक्त कहलाएंगे। अंत ಸಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ರಘುನಾಥ್ ರವರ ಧಾಮಿಗೆ ಹೋಗುತ್ತೇವೆ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಜನ್ಮ ತಗೊಂಡಿದ್ದರೆ ನಾವು ಶ್ರೀರಾಮರ ಭಕ್ತರನ್ನ ಅನ್ಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। और देवता चितना धरहे, हनुमान से ही सब सुख करहे। आपकी सेवा करने से सब प्रकार का सुख मिलता है और कोई देवता की पूजा करने की आवश्यकता नहीं रहती। ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ಎಲ್ಲ ಪ್ರಕಾರ ಸುಖ ಸಿಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಯಾವ ದೇವರು ಪೂಜೆ ಮಾಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमंत बलबीरा। हे हनुमान जी, जो आपका स्मरण करता है उसके सब संकट कट जाते हैं और सब पीड़ा मिट जाती है। हे हनुमान ಅವರೇ, ನಿಮ್ಮ ಸ್ಮರಣ ಯಾರಾದರೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲ ಸಂಕಟಗಳು ನಷ್ಟ ಆಗೋಗುತ್ತದೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಪೀಡೆಗಳು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತದೆ। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। हे स्वामी हनुमान जी, आपकी जय हो, जय हो, जय हो। आप मुझ पर कृपा करें और मुझे आशीर्वाद दे कि मैं सदा आपकी उपासना करता रहूं। हे स्वामी हनुमान रवरे, ನಿಮ್ಮ ಜಯವಾಗಲಿ, ಜಯವಾಗಲಿ, ಜಯವಾಗಲಿ। ನೀವು ನನ್ನ ಮೇಲೆ ಕೃಪೆ ದೃಷ್ಟಿ ಇಡಿ ಮತ್ತೆ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡಿ, ನಾ ಯಾವಾಗಲೂ ನಿಮ್ಮ ಉಪಾಸನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿ। जो 7 बार पाठ कर कोई, छुटई बंधि महासुख होई। जो कोई इस हनुमान चालीसा का 100 पाठ सच्चे मन से करेगा वह सब बंधनों से छूट जाएगा और उसे परमानंद मिलेगा। ಯಾರಾದರೂ ಈ ಹನುಮಾನ್ ಚಾಲಿಸೆ ಪಾಠವನ್ನು 100 ಸಲ ಮಾಡಿದರೆ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಬಂಧನಗಳು ಮುಕ್ತ ಹೋಗುತ್ತದೆ ಮತ್ತೆ ಅವರು ಪರಮಾತ್ಮೆಗೆ ಸೇರಿಬಿಡುತ್ತಾರೆ। जो यह पठे हनुमान चालीसा, होए सिद्धि साखी गौरीसा। भगवान शंकर ने यह हनुमान चालीसा लिखवाया, इसलिए वे साक्षी हैं कि जो इसे पढ़ेगा उसे निश्चय ही सफलता प्राप्त होगी। ಭಗವಾನ್ ಶಂಕರ್ ಅವರು ಈ ಹನುಮಾನ್ ಚಾಲಿಸಾದನ್ನ ಬರೆಸಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದಾರೆ। ಯಾರಾದರೂ ಇದನ್ನ ಓದಿದ್ರೆ ಅವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸಫಲತೆಯನ್ನ ಪ್ರಾಪ್ತ ದೊರೆಯುತ್ತಾರೆ। तुलसीदास सदा हरिचेरा, कीजे नाथ हृदय मोडेरा। हे नाथ हनुमान जी, तुलसीदास सदा श्री राम के दास हैं, इसलिए आप उनके हृदय में निवास करते हैं। हे ನಾಥ ಹನುಮಾನ, ತುಳಸಿದಾಸ್ ಯಾವಾಗಲೂ ಶ್ರೀರಾಮರವರ ದಾಸರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ತುಳಸಿದಾಸರವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನಿವಾಸ ಮಾಡುತ್ತೀರಿ। ಪವನ ತನಯ ಸಂಕಟ ಹರನ್, ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ರೂಪ, राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप। हे संकट मोचन पवन कुमार, आप आनंद मंगलों के स्वरूप हैं।
हे देवराज, आप श्री राम, सीता जी और लक्ष्मण सहित मेरे हृदय में निवास कीजिए। हे संकट मोचन पवन कुमार, ನೀವು ಆನಂದ ಮತ್ತೆ ಮಂಗಲದ ಸ್ವರೂಪ. ಹೇ ದೇವರಾಜ, ನೀವು ಶ್ರೀರಾಮ, ಸೀತಾ ಮತ್ತೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಮೇತ ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡಿ. जय श्री संकट मोचन हनुमान अष्टका। बाल समय रवि बख्श लियो, तब तिहु लोक भयो अंधियारो, ताहि सो त्रास भयो जग को यह, संकट काहु से जात न टारो। देवन आनि करी बिनती, तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो, को नहीं जानत है जग में कपि, संकट मोचन नाम तिहारो। हे हनुमान जी, आप बालक थे तब आपने सूर्य को अपने मुंह में रख लिया, जिससे तीनों लोकों में अंधेरा हो गया। चारों ओर घोर अंधेरा देख सब चिंतित थे। ऐसे में सब देवगणों ने मिलकर आपसे विनती की, तब आपने सूर्य को मुक्त कर दिया। इस प्रकार संकट दूर हुआ। हे हनुमान जी, संसार में ऐसा कौन है जो आपका संकट मोचन नाम नहीं जानता। हे ಹನುಮಾನ್ನವರೇ, ನೀವು ಇದ್ದಿದ್ರಿ, ಆವಾಗ ನೀವು ಸೂರ್ಯವನ್ನ ನಿಮ್ಮ ಬಾಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರಿ, ಮತ್ತೆ ಇಡೀ 3 ಲೋಕದಲ್ಲಿ ಕತ್ಲೆ ಆಗೋಯ್ತು. 4 ಲೋಕದಲ್ಲಿ ಘೋರ ಕತ್ಲೆ ನೋಡಿ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಚಿಂತೆ ಆಯಿತು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಆವಾಗ ನೀವು ಸೂರ್ಯವನ್ನು ಮುಕ್ತಪಡಿಸಿದ್ರಿ. ಈ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಸಂಕಟಗಳು ದೂರವಾಯಿತು. ಹೇ ಹನುಮಾನ್ ಅವರೇ, ಈ ವಿಶ್ವನಲ್ಲಿ ಅಂತ ಏನು ತೊಂದರೆ ಇದೆ, ಯಾವುದಕ್ಕೆ ನೀವು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. पालिकी त्रास कपीस बसे गिरि जात महाप्रभु मंथ निहारो पंथ बालिकी त्रास कपीस बसे गिरि जात महाप्रभु पंथ निहारो। चौकी महामुनि शाप दियो, तब चाहिए कौन विचारो, के द्विज रूप लिवाए महाप्रभु, सो तुम दास के शोक निवारे। बाली के डर के कारण महाराज सुग्रीव पर्वत पर रहते थे। जब श्री रामचंद्र जी उधर से गुजरे तो वीर हनुमान जी ने बाली के अत्याचारों की गाथा उन्हें सुनाई। तभी श्री राम की सहायता पाकर सुग्रीव को उनका खोया हुआ राज्य मिला, जिससे उनके संकट दूर हो गए। तभी तो आपका नाम संकट मोचन रखा गया। ಬಾಲಿಯ ಭಯದಿಂದ ಮಹಾರಾಜ ಸುಗ್ರೀವ್ರವರು ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಇರುತ್ತಿದ್ರು. ಆವಾಗ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರವರು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಟಿದ್ರು. ಆವಾಗ ವೀರ ಹನುಮಾನ್ರವರು ಬಾಲಿಯ ಅತ್ಯಾಚಾರದ ಕಥೆಗಳನ್ನು ಶ್ರೀರಾಮ್ರವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಆವಾಗ ಶ್ರೀರಾಮ್ರವರ ಸಹಾಯತಾ ದೊರೆಯಿತು. ಮತ್ತೆ ಸುಗ್ರೀವಿಗೆ ಅವರು ಕಳೆದು ಹೋಗೋದು ರಾಜ್ಯ ಪರತ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಅದರಿಂದ ಸುಗ್ರೀವ್ರವರ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳು ದೂರವಾಯಿತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಸಂಕಟ ಮೋಚನ್ ಇಡ್ಲಾಯಿತು. अंगद के संग लेन गए सिय खोज कपीसिय बैन उच्चारो, जीवित ना बचहु हम सोजु, बिन सुधिलाइया पगधारो। हेरी थके तट सिंधु सबय, तब लाए सिया सुधि प्राण उभारो। सुग्रीव ने अंगद के साथ सीता जी की खोज के लिए अपनी सेना को भेजते हुए कह दिया था, यदि आप सीता जी का पता लगाकर नहीं लाए तो हम तुम सबको मार डालेंगे। सब ढूंढ कर हार गए। तब आप समुद्र के तट से कूदकर सीता जी का पता लगाकर लाए और सबके प्राण बचे। सुग्रीव ಅವರು ಅಂಗದನಿಗೆ ಅವರ ಖೋಜ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸೇನೆ ಸಮೇತ ಕಳಿಸಿದ್ರು. ಆವಾಗ सीता जी का पता लगाकर नहीं लाए. ಯಾರು ಮಾತೆಯ ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಸುಗ್ರೀವ್ರವರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಂದು ಬಿಡುತ್ತೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಹುಡುಕಿ ಸಾಕಾಗೋಯ್ತು. ಆವಾಗ ನೀವು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಕೂದಿ ಹುಡ್ದಿ ಸೀತೆಯ ಪತೆಯನ್ನು ಹುಡುಕೊಂಡು ತಂದ್ರಿ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸಿದ್ರಿ. रावण त्रास दई सिय को सब राक्षसी शोक निवारो, ताहि समय हनुमान महाप्रभु जाय महारच नीचर मारो। चाहत सिय अशोक सो आगी, सुदय प्रभु मुद्रिका शोक निवारो।
जब रावण सीता जी को डराने लगे और राक्षसों से कहा कि सीता जी को मनावे, हे हनुमान जी, उस समय आपने राक्षसों का वध किया। सीता जी ने अशोक वृक्ष से अग्नि मांगी, परंतु आपने उस वृक्ष से श्री रामचंद्र जी की अंगूठी डालकर सीता जी की चिंता दूर करी। ಯಾವಾಗ ರಾವಣ ಸೀತಾರವರಿಗೆ ಭಯ ಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ರಾಕ್ಷಸಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಸೀತಾಗೆ ಹೇಳಿ, ಹೇ ಹನುಮಾನ್ಜಿ, ಆವಾಗ ನೀವು ಎಲ್ಲ ರಾಕ್ಷಸಗಳ ವಧ ಮಾಡಿ ಸೀತೆಗೆ ಯಾವಾಗ ಸೀತೆಯವರು ಅಶೋಕ ವೃಕ್ಷದಿಂದ ಅಗ್ನಿಯನ್ನು ಬೇಡಿದ್ರು, ಆವಾಗ ನೀವು ಅದೇ ಮರದಿಂದ ಶ್ರೀರಾಮರವರ ಮುದ್ರಿಕೆಯನ್ನು ಸೀತೆಯವರ ಹತ್ರ ಎಸೆದಿರಿ, ಮತ್ತೆ ಸೀತೆಯವರ ಎಲ್ಲ ಚಿಂತೆಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಿದ್ರಿ। बान लगे उर लक्ष्मण के तब प्राण तजे सुत रावण मारो, लय ग्रह वैद्य सुषेण समेत तबै गिरि द्रोण सुबीर उपारो, आनि संजीवन हाथ दई तब लक्ष्मण के तुम प्राण उबारो। रावण के पुत्र मेघनाथ ने बाण मारा जो लक्ष्मण जी की छाती पर लगा। ರಾವಣನ ಪುತ್ರ ಮೇಘನಾಥ ಯಾವಾಗ ಬಾಣ ಹೊಡೆದ್ರು ಆವಾಗ ಅದು ಲಕ್ಷ್ಮಣನ ಎದೆಗೆ ತಟ್ಟಿತ್ತು और उससे उनके प्राण संकट में पड़ गए, ಮತ್ತೆ ಅದರಿಂದ ಅವರ ಪ್ರಾಣಗಳ ಸಂಕಟದಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತು। तब आप ही सुषेण वैद्य को घर सहित उठा लाए और द्रोणाचल पर्वत सहित संजीवनी बूटी ले आए। ಆವಾಗ ನೀವೇ ಆ ಸುಷೇಣ ವೈದ್ಯನವರಿಗೆ ಅವ್ರ ಮನೆ ಸಮೇತ ತಕ ಬಂದ್ರಿ, ಮತ್ತೆ ದ್ರೋಣಾಚಲ್ ಪರ್ವತದಲ್ಲಿದ್ದ ಸಂಜೀವನಿ ಬೂಟಿ ಪರ್ವತ ಸಮೇತ ತಕ ಬಂದ್ರಿ। ಇದರಿಂದ ಜಿಸ್ಸೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಜಿ ಕೆ ಪ್ರಾಣ ಬಚೆ, ಇದರಿಂದ ಲಕ್ಷ್ಮಣರವರ ಪ್ರಾಣ ಉಳಿಯಿತು। रावण युद्ध अजान कियो तब नाग की फास सबे सिर डारे, श्री रघुनाथ समेत सबे दल मोह भयो यह संकट भार, आनि खगेश तबई हनुमान जो संकट बंधन काटी सुत्रास निवारो। रावण ने घोर युद्ध करते हुए सबको नागपाश में बांध लिया। श्री रघुनाथ सहित सारे दल में भय छा गया। रावण ಘೋರ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಮ್ಮ ನಾಗಪಾಶದಲ್ಲಿ ಕಟ್ಕೊಂಡ್ರು, ಮತ್ತೆ ಶ್ರೀ रघुनाथ सहित सारे दल में भय छा गया। ಆವಾಗ ಶ್ರೀ रघुनाथ रवर संगಡ पूर्ति दलದಲ್ಲಿ ಭಯ ಹುಟ್ಟಿತ್ತು। उस समय हे हनुमान जी, आपने गरुड़ जी को लाकर बंधन कटवा दिया, जिससे संकट दूर हुआ। ಆವಾಗ ನೀವು ಗರುಡನ್ನ ತರಿಸಿ ಎಲ್ಲ ಬಂಧನಗಳನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ರಿ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಸಂಕಟಗಳನ್ನ ದೂರ ಮಾಡಿದ್ರಿ। बंधु समेत जबै अहि रावण लय रघुनाथ पाताल सिधारो, देवी पूजी बलि विधि सो बलि देव सबय मिली मंत्र विचारो, जाय सहाय भयो तभी अहि रावण सैन्य समेत सहारो। जब अहिरावण श्री रघुनाथ जी को लक्ष्मण सहित पाताल ले गया और देवी की पूजा करके सबके परामर्श से यह निश्चय किया गया कि इन दोनों भाइयों की बलि दूंगा। ಯಾವಾಗ ಅಹಿರಾವಣ ಅವರು ಶ್ರೀ ರಘುನಾಥ್ ರವರಿಗೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಮೇತ ಪಾತಾಲ್ ಲೋಕದಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು और ದೇವಿ पूजे ಮಾಡಿ ಎಲ್ಲೋ ಪರಾಮರ್ಶದಿಂದ निश्चय ಮಾಡಲಾಯಿತು ಇವರು ಎರಡು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರದ ಬಲಿ ಕೊಡಲಾಗುವುದು। उसी समय आपने वहां पहुंचकर अहिरावण को उसकी सेना समेत मार डाला। ಆವಾಗಲೇ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಹಿರಾವಣಿಗೆ ಅವರ ಸೈನ್ಯ ಸಮೇತವನ್ನ ಕೊಂದು ಬಿಟ್ರಿ। काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देख विचारो, कौन सो संकट मोर गरीब को जो तुमसे नहीं जात हटारो, बेगी हरो हनुमान महाप्रभु जो कुछ संकट होए हमारो। हे महावीर, आपने बड़े बड़े देवों के कार्य सवारे हैं, बुद्धिहीन का कौन सा ऐसा संकट है जिसको आप दूर नहीं कर सकते। हे महावीर, ನೀವು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ದೇವರುಗಳ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದೀರಿ, ನನ್ನಂತ ಬಡಪಾಯಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಸಂಕಟ ಇದೆ, ಯಾವುದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। हे महावीर, हमारे सारे संकट आप दूर कर दीजिए। हे महावीर, ನೀವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಂಕಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಿಬಿಡಿ। लाल देह लाली लसे अरुधरी लाल लंगूर, ब्रज देह दानव दलन जय 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 कपिसूर। आपका शरीर और पूंछ लाल है, आपने लाल सिंदूर लखा रखी है। ನಿಮ್ಮ ಶರೀರ ಮತ್ತೆ ಬಾಲ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ್ದು, ನೀವು
ಪೂರ್ತಿ ಸಿಂಧೂರವನ್ನು ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀರಿ, आपके वस्त्र भी लाल हैं, ನಿಮ್ಮ ಬಟ್ಟೆಗಳು ಕೂಡ ಕೆಂಪಿದೆ, आपका शरीर वज्र जैसा है और आप दुष्टों का नाश कर देते हैं, ನಿಮ್ಮ ಶರೀರ ವಜ್ರನಂತ ಇದೆ ಮತ್ತೆ ನೀವು ದುಷ್ಟಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೀರಿ. ಹೇ ಹನುಮಾನ್ಜಿ आपकी जय हो जय हो जय हो. ಹೇ ಹನುಮಾನ, ನಿಮಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಜಯವಾಗಲಿ ಜಯವಾಗಲಿ. ಇತಿ ಸಂಕಟ ಮೋಚನ್ ಹನುಮಾನಾಷ್ಟಕ ಸಂಪೂರ್ಣ. ಇಲ್ಲೇ ಸಂಕಟ ಮೋಚನ್ ಹನುಮಾನಾಷ್ಟಕ ಸಂಪೂರ್ಣವಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲೇ ಒಂದು ಸಣ್ಣದು ಶ್ರೀರಾಮ ಅವರ ಸ್ತುತಿ ಇದೆ, ಅದನ್ನು ನಾನು ಓದ್ತೇನೆ. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंद्रप अगणित अमित छवि नव नीर नीरज सुंदरम पट पीत मानहु तड़ित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम